नवीन वर्षाचे मुहूर्त रायसाहेबांचा आशीर्वाद मिळाला, ह्यातच खरं आयुष्याचं सोनं झालं म्हणून समजायचं. तर नमस्कार मंडळी, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रायसाहेबांना आंघोळ घालायची म्हणून सकाळ सकाळी लिंबाच्या झाडाचा पाला तोडून आणला आणि मस्तपैकी एका भगुन्यात गरम पाणी करून त्या जागेने लिंबाचा पाला घालून टाकलो. बघा, पाणी मस्तपैकी गरगरीत उकळून घेतलो. लागलंच म्हटलं आता गरम गरम पाण्यानं आईसाहेबांना आंघोळ घालायची. अडचणींचं जुनं वर्ष संपून आहे की नाही, सुखाचं नवीन वर्ष चालू होईल या आशेनं आईसाहेबांना आंघोळ घातली आणि मस्तपैकी आईसाहेबांचा मेकअप करायला घेतलो. आपल्याला किती बी अडचणी येऊ द्या, चालते की म्हणायचं, आपली गाडी कायम चौथ्या गेअर मध्येच ठेवायची आणि कायम हसत जगायचं. कारण हसत जगायला काय आपल्याला पैसे पडत नाही. त्यामुळे येणाऱ्या अडचणींची पानं पाडायची आणि कचऱ्याची पेटीत टाकून द्यायची आणि त्याच्यासमोर आपण कायम ताटात उभं राहायला सुट्टी द्यायची नाही. आमच्या राणी सरकारांचं सगळं आवरून 5 मिनिटात म्हणजे नाश्त्याची तयारीला लागलो आणि नेहमीसारखं 7व्या मिनिटाला म्हणजे आमचा नाश्ता तयार झाला. बघा, झाल्या म्हटलं आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पव्यानं आईसाहेबांचं तोंड गोड करूया. कारण कसं आहे माहितीये का, परिस्थिती कसं पण असून दे, आपण फक्त समाधानानं जगत राहायचो. आईसाहेबांचा नाश्ता करून झाल्यावर सगळ्यात आधी किचन कट्टा पुसून घेतलो आणि मग आमच्या प्रोफेसरांना चष्मा घालून मस्तपैकी खुर्चीवर आणून बसवलो. चष्मा घातल्यावर आमच्या मॅडम जोरातच दिसते, त्यात काही विषयच नाही आणि आपलं प्रत्येक कामे प्रामाणिकच असते. हो, सगळी कामं आवरून बघा आईसाहेबांची गोळ्या औषध द्यायची होती, ती पण लागलंच म्हटलं आता देऊन घ्यायची. म्हणजे कसं आपण बाकीची कामं करायला रिकाम होती. हो, आयुष्यातल्या पुस्तकाचं आई नावाचं पान जर फाटलं तर सुखाचं स्वाध्याय हे तुम्हाला कधीच सोडवता येणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे या धड्याचा अभ्यास कसा करायचा की भावना हे तुम्हीच ठरवा. कारण आपला आई वडील एकदा का मातीआड गेले की नाही, 8 दिवस रडून आणि गावाला जेवण घालून काहीच फरक पडत नाही, लक्षात असू दे म्हणजे झालं.